हॅलो एव्हरीवन, आपण प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये मास आणि वेटचा डिफरन्स पाहिला होता. त्याचे आपण 5 पॉईंट पाहिले होते, जे की तुम्हाला 2 मार्क मिळून देतील कोणतेही 4 पॉईंट्स. ओके, तर आता या व्हिडिओमध्ये आपण टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन बघणार आहे. त्या अगोदर एक केमिकल रिएक्शन काय असते ते समजून घ्या. ॲरो असतो, ॲरो काय करतो, रिएक्शनची डायरेक्शन दाखवतो की रिएक्शन कुठून कुठे चालली आहे. तर ॲरोच्या लेफ्ट साईडला जे असतं त्याला रिएक्टंट म्हणायचं, ॲरोच्या राईट साईडला जे असतं त्याला प्रोडक्ट्स म्हणायचं. रिएक्टंट्स रिॲक्ट होतात आपल्याला एक प्रोडक्ट देण्यासाठी, याला एक केमिकल रिएक्शन म्हणतो आपण. जसं की कार्बन प्लस ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड, त्याला आपण एक रिएक्शन म्हणतो. ओके, कार्बन आणि ऑक्सिजन रिॲक्ट झाल्याने आपल्याला कार्बन डायऑक्साईड मिळते. ओके, तर आता टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन किती असतात? 4. कॉम्बिनेशन, डिकम्पोजिशन, डिस्प्लेसमेंट आणि डबल डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, अशा 4 टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन असतात. तर फर्स्ट बघा काय कॉम्बिनेशन रिएक्शन. याच्यामध्ये काय होतं, रिॲक्टंट्स 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिॲक्टंट्स कंबाईन होतात आपल्याला एक प्रोडक्ट देण्यासाठी. ठीक आहे, हा एक जनरल फॉर्म्युला आहे जो की तुम्हाला डेफिनेशन लक्षात ठेवण्यासाठी मदत करतो. तर बघा, वेन एक्झाममध्ये कसं लिहिणार तुम्ही, वेन 2 or more रिॲक्टंट्स कंबाईन टू फॉर्म अ प्रोडक्ट. ठीक आहे, जसं की मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन रिॲक्ट झाले आणि एक सिंगल प्रोडक्ट दिला आपल्याला, त्याला काय म्हणतो आपण, कॉम्बिनेशन रिॲक्शन. मॅग्नेशियम ऑक्सिजन तयार झाला मॅग्नेशियम ऑक्साईड. सिमिलरली कार्बन प्लस ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड, ही पण एक कॉम्बिनेशन रिॲक्शन आहे, कारण की याच्यामध्ये 2 रिॲक्टंट कंबाईन झाले तुम्हाला एक प्रोडक्ट देण्यासाठी. नेक्स्ट, डिकम्पोजिशन रिॲक्शन. याच्यामध्ये काय होतं, याचं उलट असतं. बघा, इथं काय होतं, ए प्लस बी ए बी होतं. इथं ए बीचं काय तयार झालं, ए प्लस बी, म्हणजे एकच रिॲक्टंट असतो आणि त्याच्यापासून आपल्याला एक पेक्षा जास्त प्रोडक्ट्स भेटतात. ठीक आहे, जसे की एखादी गोष्ट डिकम्पोज होत असेल तर त्याच्यामध्ये जे काही न्यूट्रिएंट्स असतात ते काय होतात, खूप साऱ्या नंबरमध्ये सेग्रिगेट होतात. तसंच वेन 1 रिॲक्टंट डिकम्पोजेस टू फॉर्म 2 or more प्रोडक्ट, म्हणजे एक रिॲक्टंट पासून 2 पेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होतात, त्याला आपण म्हणतो डिकम्पोजिशन रिॲक्शन. तर बघा एक्झाम्पल काय, कॅल्शियम कार्बोनेटला ज्यावेळेस आपण हीट देतो त्यावेळेस कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड हे तयार होतं. ठीक आहे, तर हे झालं डिकम्पोजिशन रिॲक्शन, कारण की एकाच रिॲक्टंट पासून 2 प्रोडक्ट तयार झाले. ठीक आहे, याच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रोडक्ट तयार होऊ शकतात. ठीक आहे.